जय जय रघुवीर समर्थ. बघा समर्थ म्हणतात की हिंमत कधी हारू नका. बघा समर्थ म्हणतात की आयुष्यात अनेक संकट समस्या येतात, तरीही आयुष्यामध्ये तुम्ही हिंमत कधी हारू नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की ज्याप्रमाणे झाडाची पानगळती झाल्याशिवाय झाडावर नवीन पान येत नाहीत, त्याचप्रमाणे अडचणी आणि संघर्षाशिवाय मनुष्याच्या आयुष्यात चांगले दिवसही येत नाहीत असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ म्हणतात की आपले दुःख कितीही लोकांना सांगितले तरी ते कमी होणार नाहीत. बघा समर्थ आपल्याला दुसरं वाक्य सांगतात की आपले दुःख कितीही लोकांना सांगितलं तरी कमी होणार नाहीत. म्हणून समर्थ म्हणतात की आपलं दुःख कमी करण्याचा प्रयत्न हा आपणच केला पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला सांगतात तिसरं वाक्य, माणसाची जिद्दच माणसाला घडवते आणि माणसाची जिद्दच माणसाला बिघडवते. म्हणून समर्थ म्हणतात की जिद्द ही माणसाला घडवण्यासाठी हवी, बिघडवण्यासाठी नाही असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. बघा समर्थ आपल्याला चौथं वाक्य सांगतात की आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर 3 गोष्टी लक्षात ठेवा. एक म्हणजे आपलं स्वतःचं ध्येय निश्चित करा. त्यानंतर कष्ट हे केलंच पाहिजे, कष्टाला पर्याय नाही. आणि तिसरी गोष्ट म्हणजे संयम हा अतिशय महत्त्वाचा आहे, कारण सहजासहजी आणि जलद गतीने कोणतीही गोष्ट कोणालाही मिळाली नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला 5वं वाक्य सांगतात की आपण कितीही चांगले माणूस असलो तरीही कोणाच्या नजरेत आपण वाईट असतो, कारण आपण 10 कामं चांगली केली आणि एखादं काम जर आपण वाईट केलं तर समोरची व्यक्ती आपण वाईट केलेलं कामाकडेच लक्ष देते. म्हणून समर्थ म्हणतात की आपण कितीही चांगले माणूस असलो तरीही कोणाच्या नजरेत आपण वाईट ठरतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला 6वा उपाय सांगतात की दुसऱ्यावर अवलंबून कधीही राहू नका. आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण जर दुसऱ्यावर अवलंबून राहिला तर आपल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होत नाही. त्यामुळे समर्थ म्हणतात की स्वतःला जर आनंदी ठेवायचं असेल तर दुसऱ्यावर अवलंबून राहू नका. स्वतःच्या इच्छा, स्वतःच्या ज्या काही अपेक्षा आहेत ते स्वतःच पूर्ण करा असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला 7वं वाक्य सांगतात की आयुष्यामध्ये कोणताच शॉर्टकट नसतो. आयुष्यामध्ये पुढे जाण्यासाठी कोणताच शॉर्टकट नसतो. सफलता म्हणजे यश तेव्हाच मिळते जेव्हा आयुष्यामध्ये आपण थोडं पुढे चालत राहतो असं समर्थ आपल्याला ते सांगतात. पण थोडं का होईना रोज आपल्याला पुढे चालता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला 8वं वाक्य सांगतात की वेळ कधी कोणता रंग दाखवेल हे आपण सांगू शकत नाही. त्यामुळे जास्त पैसा आला तरी अहंकार बाळगू नका आणि गरिबी आली तरी वाईट वाटून घेऊ नका. वेळ कधी कोणता रंग दाखवेल हे आपण सांगू शकत नाही असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि समर्थ म्हणतात की आपल्याला माहिती आहे की रामायणामध्ये श्रीराम प्रभूंना राज्याभिषेक करायचा होता, राज्य मिळणार होतं, पण थोडा कालावधी गेल्यानंतर मात्र त्यांना वनवासाला जावं लागलं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. म्हणून समर्थ म्हणतात की वेळ कधी कोणता रंग दाखवेल हे आपल्याला माहिती नसतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला 9वं वाक्य सांगतात की सगळ्यात जास्त वेग हा प्रार्थनेचा असतो. म्हणून समर्थ म्हणतात की मुखातून निघेपर्यंतच ती प्रार्थना देवापर्यंत पोहोचलेली असते. म्हणून समर्थ म्हणतात की प्रार्थना फार महत्त्वाची आहे, ती पण अंतःकरणातून आणि मनापासून पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला 10वं वाक्य सांगतात की आपल्याला वाटतं की माझे शत्रू कोणीच नाही. आपल्याला नेहमी वाटत असतं की माझे शत्रू कोणीच नाही, पण बघा म्हणले समर्थ, आपण थोडं यशस्वी होऊन जर पुढे गेलो तर आपल्यासमोर शत्रूच्या रांगा लागतात असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि म्हणूनच समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये हिंमत कधीही हारू नका. बघा समर्थ आपल्याला 11वं वाक्य सांगतात की हिंमत कधीही हारू नका, कारण यश मिळवायला वेळ लागतो, पण ज्यांनी कमी लेखले त्यांना आपण यशस्वी होऊन दाखवता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात. कारण कोणत्याच व्यक्तीला कोणतंच यश हे लगेच मिळालेलं नसतं. त्यालाही खूप त्रास, वेदना आणि सहन करूनच त्याला ते यश प्राप्त झालेलं असतं असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा समर्थ आपल्याला 12वं वाक्य सांगतात की कोणीच आपल्याला परमनंट साथ देणारं नसतं. कोणीच आपल्याला आयुष्यामध्ये परमनंट साथ देणारं नसतं. त्यामुळे आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर एकटे चालायला शिका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बऱ्याच लोकांना वाटतं की ह्याने मला साथ दिली नाही, त्यांनी मला साथ दिली नाही, हा मला सोडून गेला. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यात परमनंट साथ देणारं येथे कोणीही नाही. ज्याची वेळ आली की तो या आयुष्यातून निघून जाणार आहे. त्यामुळे आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल तर एकटं चालायला शिका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. आणि बघा समर्थ आपल्याला 13वं वाक्य सांगतात
की चुकीला चूक आणि बरोबरला बरोबर आपल्याला म्हणता आलं पाहिजे. ज्या ठिकाणी चुका होतात त्या ठिकाणी आपल्याला इथे चुकलं आहे असंही आपल्याला हिमतीने बोलता आलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी बरोबर आहे त्या ठिकाणीही हे बरोबर आहे असंही आपल्याला म्हणता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला इथे सांगतात. बघा, समर्थ आपल्याला 14वं वाक्य सांगतात की जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर, समर्थ म्हणतात की जर एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली तर वाईट वाटून घेऊ नका. त्यापेक्षाही चांगली गोष्ट परमेश्वराला तुम्हाला द्यायची असते. त्यापेक्षाही चांगली गोष्ट, चांगलं आयुष्य तुम्हाला परमेश्वराला द्यायचं असतं. म्हणून समर्थ म्हणतात की एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यातून निघून गेली म्हणून कधीही वाईट वाटून घेऊ नका असं समर्थ आपल्याला ते सांगतात. बघा, समर्थ आपल्याला 16वं वाक्य सांगतात की पैशाने सर्व काही मिळते पण सुख, शांती आणि समाधान मिळत नाही. पैशाने आपण सर्व काही विकत घेऊ शकतो, सर्व काही मिळू शकतं, पण पैशाने मात्र सुख, शांती आणि समाधान मिळत नाही. म्हणून समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये कधीही हिंमत हारू नका आणि समर्थ म्हणतात की आयुष्यामध्ये कधीही हार मानू नका, सतत चालत राहावा, यश तुम्हाला नक्कीच मिळेल असं समर्थांनी आपल्याला इथे सांगितलं. तरी आता आपण इथेच थांबूया. धन्यवाद. जय सद्गुरू.